जितेंद्र आव्हाडांनी माझ्यावर खोटी FIR केली म्हणून ते खरे झाले आणि मी खोटी झाले असं होत नाही। एक आनंदाची गोष्ट अशी आहे जे विरोधक ओरडतात की हिटलरशाहीचं सरकार आहे, महायुती आमचे गुन्हे दाखल करून घेत नाही, महायुती आम्हाला न्याय देत नाही सरकार म्हणून, तर त्याच्यामध्ये महायुतीचं सरकार हे लोकशाही पद्धतीने संविधानाप्रमाणे कायद्याचं राज्य चालतं हे दाखवून दिलं। जो स्क्रीनशॉट आहे जितेंद्र भाऊ आव्हाड तो पण शिवराज बांगर त्यांचा तो मी काल 4:30 वाजता ट्विट केला जो सोशल माध्यमावर आहे आणि त्याच्या संध्याकाळीच जितेंद्र आव्हाड यांनी दबाव टाकून जो खोटी FIR माझ्यावर केलेली आहे त्या खोट्या FIR मध्ये बीडच्या पोलिसांना संपूर्ण सहकार्य करण्यासाठी मी बीडला जाणार आहे। मुळामध्ये ही खोटी FIR आहे आणि याच्यामध्ये काय केलंय की त्यांचा जो कार्यकर्ता आहे, बदनामी कोणाची झाली म्हणता येईल तर जितेंद्र भाऊ आव्हाड यांची असं ते म्हणतायत। मग त्यांनी जाऊन गुन्हा दाखल करायचा होता, त्यांच्या कार्यकर्त्यांनी जो गुन्हा दाखल केलेला आहे हा खोटा गुन्हा दाखल करताना इतरही काही आरोपी घेतलेले माझे त्यांचा आणि माझा तर म्हणजे माझे सगळे कॉल रेकॉर्ड्स काढावे, एक साधा सिंपल कॉल नाहीये, परंतु बीडच्या पोलिसांनी ही तक्रार त्यांना आल्यानंतर वास्तविक पाहता त्यांनी तपास करणं गरजेचं होतं। तो स्क्रीनशॉट खरा आहे खोटा आहे ते सिद्ध झाल्यानंतर हा गुन्हा दाखल केला असता तर मला मान्य होता, परंतु जितेंद्र आव्हाड आणि विरोधक जे काही आहेत राजकीय पोळी भाजणारे त्यांनी हा दबाव टाकून गुन्हा दाखल केलेला आहे। हा या खोट्या FIR ला मी कायदेशीर लढायला तयार आहे। जितेंद्र आव्हाडांनी माझ्यावर खोटी FIR केली म्हणून ते खरे झाले आणि मी खोटी झाले असं होत नाही। एक आनंदाची गोष्ट अशी आहे जे विरोधक ओरडतात की हिटलरशाहीचं सरकार आहे, महायुती आमचे गुन्हे दाखल करून घेत नाही, महायुती आम्हाला न्याय देत नाही सरकार म्हणून, तर त्याच्यामध्ये महायुतीचं सरकार हे लोकशाही पद्धतीने संविधानाप्रमाणे कायद्याचं राज्य चालतं हे दाखवून दिलं। आता राहिला पुढची लढाई की त्या बीडच्या ज्या पोलिसांनी ही FIR घेतली ती FIR त्यांनी कशी घेतली, त्याचा तपास घेतला का नाही, तो माझा कायदेशीर लढाईचा भाग आहे। तो मी माझा फक्त तुमच्या म्हणजे माध्यमावर माहितीसाठी सांगते, ती लढाई पण मी लढेल आणि ही खोटी FIR जी आहे त्याची ही लढाई न्यायालयामध्ये लढेल। परंतु पुन्हा सांगतो, जितेंद्र आव्हाडांनी स्वतःचाच स्क्रीनशॉट फेक शिक्का टाकून फेक सांगणं, जितेंद्र आव्हाड ही कोणतीही सक्षम यंत्रणा नाही, त्याच्यामुळे हा स्क्रीनशॉट फेक आहे का नाही आहे हे सर्व तपास झाल्यानंतर महाराष्ट्र पोलीस असतील, बीड मधले पोलीस असतील, तपास केल्यानंतरच आपण त्याच्यावर जितेंद्र आव्हाड बोलू शकतो। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज। सोबतच शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।